प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कोकणातून आंब्याच्या नवी मुंबई एपीएमसी बाजारात जवळपास 500 पेट्या दाखल होतात. मात्र यावेळी फक्त 90 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. थंडी मोठ्या प्रमाणामध्ये पडल्याने आंब्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. याचा फटका आंबा आवक घटली. आंबा उत्पादकांना यावेळी रोगाच्या कारणाने फवारणी करणाऱ्या आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागल्याने जास्तीचे उत्पादन घेणे परवडणारे नसल्याने याचा फटका आंब्याच्या उत्पादनावर झाला. लहान आंबा 1500 आणि मोठा आंबा 2500 डझन विक्री सुरू आहे. पुढील मे महिन्यात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र उन्हाच्या तापमानात वाढ झाल्यास त्याचाही फटका आंब्याच्या उत्पादनावर होणार. मात्र पुढील एप्रिल-मे मध्येच आंब्याचे उत्पादन आणि आवक नक्की कशी असेल हे समजेल. आज असं वाटलं होतं, काल महाशिवरात्र होती, तर महाशिवरात्रीच्या हिशोबानं आज मार्केटमध्ये 400-500 पेट्या येईल असं वाटलं होतं. परंतु यंदा तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. यंदा आज मार्केटमध्ये 80 ते जवळजवळ 90 पेट्यांची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे. ती फार कमी अशी आवक आहे. गेल्या वर्षी ह्या वेळेला 500 पेट्यांची आवक चालू झाली होती. परंतु यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन फक्त 20% शिल्लक राहिलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची घट झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की यंदा थंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं आंबा गळून गेला आणि एक मोहर संपूर्णपणे वांझ झाला. आणि आता तिथे सध्या थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक चालू आहे. त्याच्यामुळे शेतकरी खर्च करून दमलेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता पैसे शिल्लक राहिले नाही औषधावरती खर्च करण्यासाठी. त्याच्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20% आंब्याचं उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे. आज मार्केटमध्ये 80 ते 90 पेट्या आलेल्या आहेत आणि त्याचा जो बाजारभाव आहे तो 1500, छोटा माल जो आहे तो 1500 रुपये डझनाने विकला जातो आणि मोठा माल जो आहे तो 2500 रुपये डझनाने विकला जातो. अशा पद्धतीनं त्याचा सध्या बाजारभाव आहे. निश्चितपणानं याचा उत्पादनाचा परिणाम यंदा मुळात सीझनच चालू होणार आहे 15 एप्रिल नंतर. आंब्याची आता जी आवक येते ही काय रोज अशी आवक येणार नाहीये. दिवसाआड 2 दिवसाने 3 दिवसाने मार्केटमध्ये 5, 25, 50 पेट्या ह्या दिसणार आहेत. परंतु 10-15 मार्च नंतरच रेग्युलर आवक चालू होणार आहे आणि 15 एप्रिल नंतर आंब्याच्या सीझनला जोर पडणार आहे. परंतु मे महिन्यामध्ये किती आंबा येईल ते अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की अजून जर गरमी वाढली जास्त तर मग आज एवढे जे कणीसारखे जे आंबे आहेत ते सुद्धा पिवळे होऊन पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मे महिन्यामध्ये आंबा कसा येईल याला हा सीझन संपायला अजून एक 15-20 दिवसाचा अवधी अजून जाणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच खऱ्या सीझनचं पिक्चर हे क्लिअर होणार आहे. गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला सीझन चालू झाला होता. फेब्रुवारी, मार्च आणि 12 मेला संपला होता. त्याच्या आदल्या वर्षी 15 फेब्रुवारीला चालू होऊन 5 जूनपर्यंत चालला होता. त्याच्यामुळं कसं असतं, शेतकऱ्याची अपेक्षा असते की कमीत कमी 90 दिवस तरी आपल्याला सीझन हा मिळाला पाहिजे, म्हणजे मग त्याला ॲव्हरेज रेट चांगला मिळतो, 2 पैसे शेतकऱ्याच्या राहतात. परंतु गेल्या वर्षी सुद्धा 12 मेला पाऊस झाला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. यंदा उत्पादनच कमी आहे, थंडी भरपूर पडली, मालाचं उत्पादन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे यंदा सुद्धा शेतकऱ्यावरती आसमानी संकट आलेलं आहे. सर, हापूस आंबा खूप एक्सपोर्ट केला जातो बाहेरच्या देशांमध्ये, तर जे उत्पादन कमी झालं आहे एक्सपोर्टवर कशा प्रकारे नाही, एक्सपोर्टवरती पण त्याचा परिणाम होणार आहे. कारण माल जर उत्पादन कमी असेल आणि जर आंब्याला जर तेजी राहिली तर लोकल मार्केट जर स्ट्रॉंग राहिलं तर त्याचा परिणाम निश्चितपणानं निर्यातीवरती होत असतो. आणि यंदा कसं झालं, यंदा एक आंब्याच्या निर्यातीच्या दृष्टीने एक गोड बातमी अशी झालेली की तुम्ही आता बघतच आहात की भारताचा आणि USA बरोबर जे ट्रेड डील झालेलं आहे त्या ट्रेड डीलमध्ये आंब्यावरती जी गेल्या वर्षी 25% ड्युटी होती ती यंदा 0% झाल्यामुळं यंदा अमेरिका हे एक नवीन बाजारपेठ आपल्या भारतीय आंब्याला उपलब्ध झालेली आहे. आणि त्याचा फायदा आपल्याला असा होणार का या 0% ड्युटीमुळं यंदा आंब्याची निर्यात अमेरिकेला जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे. हमारा सीजन का माहौल कैसा है? ये आज हमारा जो है माल राजापुर का है, राजापुर का माल है, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट है हमारी, राजापुर तालुका है। और ये टाइम जो है आम की फसल जो है बहुत ही ख़राब टाइम चल रहा है फार्मर का। और ये टाइम बारिश भी ज़्यादा हो गई, नवंबर महीने तक ठंडी अभी भी चालू है, जो छोटा माल है वो भी गिर रहा है, जैसा अभी संजय शेठ ने हमारे बताए।
ये फार्मर की बहुत हालत ख़राब है। जो हिसाब से अभी हमारा भी इधर 100 पेटी माल आता था, तो ये साल अभी हमने ये महाशिवरात्रि को ही हमने अभी मूर्त किया है। जैसा एक ही पेटी अभी और 2 बॉक्स हमने निकाले, और आने वाला जो समय है वो भी थोड़ा माल ये टाइम बहुत 80% तो कम ही है हर फार्मर के पास। कुछ फार्मर के पास तो कुछ भी नहीं रहा है, उनकी हालत भी बहुत बेकार है। क्वालिटी पर कुछ असर पड़ा है क्या आम की? क्वालिटी अभी थीप्स का भी अटैक चालू है, और जो हॉपर्स जो बोलते हैं उसका भी अटैक चालू है, और खर्चा ही खर्चा कर रहे हैं। देखेंगे जो आम अभी लगा है उसको तो बचाना तो चाहिए, तो कुछ तो पैसा होएगा उसका वो हिसाब से। लेकिन टाइम तो बहुत फार्मर के ऊपर ख़राब है कोकन के। आपका नाम? शाहिद सलीम चौगुले।